ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात, तुमच्या सांगण्यावर होत्यात एकनाथ शिंदे साहेब. एक गुण मी पण लागतो ना, एक गुण अंगावर पण घालता का? तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला रे असं विस्तारित शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं, मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांना तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका. उद्धव ठाकरे बरा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कावायला घेतात, 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. अरे ते माणसं बरे असे वाटायला लागले, उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लिडर आहेत. आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताचा फोडवर घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता, आमच्या विरोधात आंदोलन बसवता. ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर, आणि मग आता आंदोलन करणार माझ्या विरोधात. आणि ते शिंदे साहेब लोक, आणि शिंदे साहेबाची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिटे निवडून आल्यावर तुमचं प्रतिष्ठा वाढेल ना. पहिल्यावर तुम्हाला विचारेन का कोणी दिल्लीत? आणि त्याच्यात ही उपकाराची परतफेड कराल का शिंदे साहेब तुम्ही? त्यांना बघ घुमरे साहेब देणार, परत ते शिरसाट साहेब देणार त्या बैठका घ्यायला. याच्या अगोदर सुद्धा मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं, शिरसाट साहेब तुम्ही करताय ते चूक करताय. तुमच्या बंगल्यात बैठका झाल्यात आणि तुमच्या बैठका त्या बंगल्यात बैठका घेऊन तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायला लागलात. ही मला माहिती मिळाली आणि तुम्ही फोनवर म्हणलेलात मला इथून पुढे होणार नाही. होय, झालं ते झालं. मग आता हे खालचे 40 शिंदे साहेबाला माहित आहेत का नाही मला माहित नाही, पण आम्ही तुम्हालाच बोलणार. कारण आम्ही महाराष्ट्रातले मराठी तुमची इज्जत वाढवतोय. तुमचे न येणारे कानाकोपऱ्यातले सीट आमचे लोक निवडून आणतात आणि तुम्ही आता ही गेम करणार आमचा. आणि फडणवीस साहेबांनी तो मागा लावलाय तो बावनकुळ्या, त्या बावनकुळ्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय नोंदी रद्द करा म्हणून. मला हे दाखवायचं होतं नाही लाड साहेबाला, त्यावेळेस सांगितलं की तुम्ही चांगले काम करा, असल्या खोड्या करू नका. बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठ्या हो, मराठ्यांना प्रश्न विचारतोय, होणार नाही तर काय होणार? होणार नाही तर काय होणार? कितीही खरं असू द्या मराठी हो आपलं, प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? सत्ता त्यांच्याजवळ आहे, अधिकारी त्यांच्या हातात आहेत. जे बोगस बोगस उठवले कालपासून प्रमाणपत्र धक्यात आले, प्रमाणपत्र जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात आलं. अरे मी लढू शकतो मराठी हो तुमच्या लेकरा बाळासाठी, फक्त लढू शकतो. हे जर रद्द करायला लागले तर मी काय करू? त्याच्यासाठी तुम्हाला उठाव करावा लागणार आहे. यांचा माज जिरावा लागणार आहे आपल्याला. मी फक्त लढू शकतो. आणि अशा टायमाला समाजातल्या अभ्यासकांनी, समाजातल्या संघटनांनी, समाजातल्या समन्वयकांनी एका बाजूला लढावं लागतं, जसं ते लढते तसं. सरकारचं ऐकून माझ्या विरोधात नाही आंदोलन करावं लागत. एवढे पुरावे दिलेत आता मराठ्यांच्या समन्वयकाला, अभ्यासकाला, किती खरं असू द्या. जर एवढे पुरावे देऊन हे रद्दच करणार असले तर पर्यायच नाही, हे रद्द करणारच. आता बोडखीची नोंद रद्द झाली, बोडखीची नोंद उर्दू लिपी सापडली. काय रद्द करता तुम्ही? इतके नीच चाळे फडणवीस साहेब नसायला पाहिजे. मी बिले गंड्याचा आहे. मी इतका खुनशी जर माग लागलो ना, मी बरंच लाड भाऊमुळे त्या विखे पाटलांमुळे तुमच्याशी जुळतं मिळतं चाललं होतं की मराठ्याचं कल्याण होतं, चालू द्या. पण माझ्या मराठीत वाटलं करतात ना, तर मी बापाला सोडणार नाही तर तुम्ही कोण? मी मराठ्याला माय आणि बाप मानलेलं आहे. मराठ्या पुढे मी कोणालाच गिनीत नाही. हे बोडखीची नोंद सापडली, पांडुरंग बोडखीची नोंद सापडली उर्दू. पांडुरंग बोडके आणि वसंत बोडके हे सख्य चुलत भाऊ आहेत, मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भाऊंना कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे, पण मराठ्याच्या विरोधात, जरांगेच्या विरोधात आंदोलन कर? हे 2 कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो,